मांडला वेशीच्या दारी, माझा खेळ मांडला वेशीच्या दारी. पारवळ घुमत बुरजावरी, पारवळ घुमत बुरजावरी. गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का, गुंजावानी डोळ्यांच्या सारीन टिक्का. आमच्या गावच्या भुलोजी नाही का, आमच्या गावच्या भुलोजी नाही का. ए विणगाव ते विणगाव, ते विणगाव ते विणगाव. आमच्या आया तुमच्या आया, आमच्या आया तुमच्या आया. खातील काय चाललंय? काय चाललंय हे सगळं? हदगा ते दिसतंय. तारा बाहेर सरावाला जायचं सोडून इथं काय करतीये? बोला. हदगा पोरींचा लाडका खेळ आहे, त्या खेळणारच की. ते बदलतंय वय. सगळं बदलतंय. पोरींचे खेळ बदला, पोरी आपोआप बदलतील. तुमचं चालू द्या चालायचंय ते. तारा बाहेर सरावाला ये. हदगा खेळून तलवार उचलायची येईल माहिती. गनिमाच्या डोक्यात जर बसला घाव तर तो बिंबी पर्यंत चिरत गेला पाहिजे. जोर लाव. मोहितेस तू. तुझे खेळ बी वेगळे, खेळणी बी वेगळी. काय सुख मिळालं तिला असं रडवून? आज ताराला खरं तर भोंडलाच खेळायचा होता. नागपंचमीचा फेर धरायचा म्हणाल, मग भातुकली, मंगळागौर. मग चूक काय त्यात? चूकच आहे. खोट्या हत्तीभोवती तिला फेर नाही धरायचे. खऱ्या हत्तीवर बसून स्वराज्य राखायचंय. महाराणीच होणार आहे जणू. होणारच आहे. महाराणी ताराबाई. राजाराम जावई झालं तरच शक्य आहे ते. नाहीतरी मोहित्यांची एक लेक दिलीच आहे की भोसल्यांकडं. बघू 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 म्हणता म्हणता लग्नाचं वय उलटल पोरीचं. 11वं लागल औंधाला. सरसेनापती म्हणून मोठे हातच, बाप म्हणून वाकी. नाही म्हणजे तुम्हाला काळजी आहे तिची? बोलू आम्ही शंभूराजांशी. लढाईत येळ मिळेल ना? आता पोर्तुगीज, सिद्धी, मुघल समदे बडवले की चारी बाजूने. मला नाही वाटत एवढ्यात कोणी स्वराज्याकडे वाकड्या नजरेने बघल. बघल वय. ये है पूरा मराठा साम्राज्य, हमारे मुकाबले बस मुट्ठी भर. और ये रायगढ़. मुझे एक बात समझ में नहीं आती. ऐसा है क्या इस रायगढ़ में? ऐसा कौन सा कोहिनूर का हीरा है जिसे पाने के लिए आलमगीर इस उम्र में घोड़े पर बैठकर दिल्ली छोड़ा है? दिल्ली. इसे जीतने के लिए लोग दिल्ली क्या, जन्नत भी छोड़ाएंगे. तो फिर देर किस बात की है? छोड़ देते हैं जन्नत. कभी देखा है रायगढ़? कभी जरूरत नहीं पड़ी. संभाजी या फिर कभी हम्बीर राव? नहीं देखा. तो देखना भी मत. ये लोग दिखते कम और चुपते ज्यादा है. सरजा का दुश्मनों की इतनी तारीफ करोगे तो उन्हें हराओगे कैसे? दुश्मन से इतनी नफरत करोगे तो उन्हें जानोगे कब?
तुम तो जानते हो। तुम बताओ संभाजी को कैसे मारोगे? 40,000 की फौज लेकर आज रात ही रवाना होंगे। लड़ लड़ कर थके भागे मराठों के जख्म भरने से पहले ही हम उन्हें नए जख्म देंगे। वाई से शुरुआत करके फिर प्रतापगढ़, फिर रायगढ़। बहादुर खान, क्या हुआ? लगता है आज तीर निशाने पे लगेगा। या बुज़दिल! पीठ दिखाकर कहां भाग रहा? रुक! अरे युद्धात झालेल्या जखमेत कधी एक ना दागिना नाही, फक्त तो दागिना असा छातीवर पाहिजे, कुठंतरी पाठ ठेवू नये. बुजदिल तू आणि तुझ्या अवलादी वांडीच्या, म्हणून तू तुझं घरदार सोडून आमच्या ताटात तोंड घालायला आला होय रे भुसनाळ्या. हमारे हाथ अब वक्त बहुत कम है। लक्ष्मी, हे खेळ शोभतात मराठी पोरींना. वेग बघा पोरीचा, मन लावून करते ना. आज नुसतं मन लावते तर हा वेग आहे. उद्या मनगड भरल तवा दारात गनिमाच्या मुणक्यांची रास लावल ही. नंदी, नंदी, ए नंदी, अरे बाबा, काय झालं रे? कुठे काय? नंदी, ए नंदी. सरजा खान जिवंत आहे. हा? 40,000ची फौज घेऊन रायगडावर निघालाय. संभाजी महाराजांना मारायचा हिडा उचललाय त्यांनी. ए वैद्य बोलना बोलो. हो तेवढा वेळ नाही माझ्याकडे. राव, हा, छातीची चाळण झाली वय 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 पण पाठीची गाळण नाही होऊन दिली. वय नंदी, महाराजांना वाचवा. वय आम्ही आहे. जय भवानी. ऐक ऐक. जय शिवाजी. त्या सर्जाला म्हणाव, तुझ्या आणि शंभूराजांच्या मध्ये एक हंबीरराव नावाचा वरण येतो. अहो, आज औक्षण राहिलं. आज आम्ही इथं औक्षण करून घेत बसलो आणि तिथं माझ्या राजाला काय झालं तर या मातीत परत कुठलीच बाई तिच्या नवऱ्याला ववाळायची नाही. रायगडावरून निरोप आला तरी जाणार नाही असा शब्द दिला होता ना तुम्ही आम्हाला. पण निरोप रायगडावरून आलाच नाहीये पुरी, रायगडात साठी आलाय. त्यामुळे आज जर आम्हाला काही झालं तर मोहित्याच्या बायकांनी हातात तलवारी घेऊन सीमेवर जा. कारण हे राज्य व्हावं ही जरी श्रींची इच्छा असली तरी हे स्वराज्य टिकावं ही माझ्या छत्रपतींची इच्छा होती. जय भवानी. जय शिवाजी. ताटातली निरांजन तशीच ठेवा. आता जिंकून आल्यावर ओवाळून घेऊ.